श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण कुंभ राशीचे 2025 मे महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला विनंती आहे, जर का आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊयात कुंभ राशीचे मे महिन्याचे राशी भविष्य. कुंभ राशीच्या राशीचक्रातील क्रमांक 11वा असून या राशीचा स्वामी शनी आहे. राशीचे तत्व वायू आहे. या राशीचा स्वभाव कल्पक, विचारी आणि स्वतंत्र आहे. या राशीचे मुख्य गुणधर्म म्हणजे नवीनतेकडे ओढ आणि सामाजिक विचारशीलता. मे महिना कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आत डोकावून बघण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा आहे. तुमच्या मनात खूप काही आहे, नवीन कल्पना, स्वप्न आणि त्यांना प्रत्यक्ष उतरवण्याची इच्छाशक्ती. मात्र ग्रहांची चाल सांगते की या महिन्यात तितके सरळ सोपे काहीही होणार नाही. संयमी आणि सहनशक्ती याची कास धरावी लागेल. ज्यांना वाटते की त्यांचे प्रयत्न व्यर्थ जात आहेत, त्यांना हा महिना आशेचा किरण दाखवू शकतो. तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णयही पुढे जाऊन मोठे फळ देतील. आता बघूयात हा महिना करिअर, व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी कसा असेल. व्यवसायासाठी ह्या महिन्यात व्यावसायिकांसाठी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ नाही. पण जुनी काम व्यवस्थित पार पाडल्यास नवीन संधी मिळू शकतात. व्यापारात भागीदारासोबत पारदर्शकता ठेवा. मे महिन्याच्या शेवटी आर्थिक व्यवहारात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. फ्रीलान्सर फील्डमध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रातील व्यक्तींसाठी तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे, पण त्याच्यासोबतच व्यवहार नीट आणि तपासून करा. आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणूक कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी मे महिना आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे, पण आकस्मिक खर्च वाढू शकतात. नवीन घर, गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आधी पूर्णपणे तपासणी करा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही परतावा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पैशाबाबत कोणी जवळचाच आपली फसवणूक करू शकतो, म्हणून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. घरातील मोठ्या खरेदीची योजना तुम्ही पुढे ढकलू शकता. आता जाणून घेऊयात कुंभ राशीचे मे महिन्यातील प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे राहील. प्रेम संबंध एकमेकांना समजून घेण्याचा आणि संवाद वाढवण्याचा हा महिना आहे. जुन्या चुका विसरून नव्याने नाते घडवता येईल. काही कुंभ राशीचे लोक पुन्हा एकदा प्रेमात पडू शकतात, पण भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन पती पत्नींमध्ये एकमेकांप्रती आदर असेल तर हे नातं अधिक घट्ट होईल. कधी कधी भांडणे होतील, पण संवाद साधल्याने सगळं पूर्ववत होईल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमचं वैवाहिक जीवन सुधारू शकतो. कौटुंबिक संबंध घरात काही जुने वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विशेषतः मालमत्तेसंदर्भात मतभेद टाळावेत. लहान भावंडाशी जुळवून घ्या. आता बघूयात या महिन्यात मानसिक आणि आरोग्य स्थिती कशी राहील. मानसिकदृष्ट्या थोडी अस्वस्थता जाणवेल. अनेक विचार आणि निर्णयाची घालमेल तुमच्या झोपेवर परिणाम करू शकते. ध्यानधारणा, प्राणायाम, सकस आहार यावर जरा भर द्यावा. पचनाशी संबंधित त्रास, त्वचेचे विकार आणि पाठींच्या त्रासापासून त्रस्त होण्याची शक्यता आहे. गरज असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अभ्यासात काहीसा अडथळा येऊ शकतो, पण फोकस केल्यास यश नक्कीच मिळेल. नवीन विषयाची तयारी करताना मार्गदर्शन घ्या. शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना चांगले संकेत मिळतील. प्रवासाचे योग आहेत. विशेषतः कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवास घडू शकतो. कुटुंबासह लहानसा सहलीचा योग येऊ शकतो, पण खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताची शक्यता टाळा. आता जाणून घेऊया उपाय व मार्गदर्शन. कुंभ राशींच्या व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी शनी महाराजांना तिलाचे तिळ अर्पण करावे. ओम शन शनेचराय नमः या मंत्राचा शनिवारी 11 माळी जप करावा. गरजू लोकांना ब्लँकेट्स, काळी वस्त्र, अन्नदान करावे. वेळच्या वेळी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत काही वेळ घालवावा. निळ्या रंगाचे रुमाल किंवा रत्न परिधान करणे फायदेशीर ठरू शकते. कधी कधी वाटतं की सगळं सुटून चाललंय, पण तेव्हा लक्षात असू द्या की तुम्ही शनीच्या छायेखाली आहात. तुमची परीक्षा घेतली जात आहे. मे महिन्यात डगमगू नका, कारण
नशीब तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. कुंभ राशीच्या लोकांनी मे महिन्यात धीर, संयम आणि समजूतदारपणा याचा वापर केल्यास हा महिना यशाचा आणि समाधानाचा ठरेल. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.